सोलापूरमध्ये आगीत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 8 पैकी 4 जण एकाच कुटुंबातले होते। आगीत अडकलेल्या 5 जणांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आलंय, तर सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC परिसरात भीषण आग लागली। इथल्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला मध्यरात्री उशिरा भीषण आग लागली, तर कारखान्यात अडकलेल्या 5 जणांना तब्बल 13 तासांनंतर बाहेर काढण्यात आलं। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर कामगारांना वाचवण्यासाठी कारखान्याची भिंत फोडण्यात आली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच आगीत कारखान्याची भिंत फोडलेली आहे आणि यावेळी 5 कामगारांना बाहेर काढलेलं आहे। सोलापुरात कारखान्याला ही आग लागली होती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक आरेपा। अभिषेक, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच अगदी पहाटेच्या 4च्या सुमारास ही टेक्सटाईल कारखान्याला भीषण ही आग लागली होती। जवळपास 13 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आता आटोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तसं पाहायला गेलं तर 8 ते 10 जण आतमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती ही व्हायरल होत होती। मात्र सकाळच्या दरम्यान 3 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले होते। आता त्यानंतर आणखी 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आपण ज्या व्यक्तीशी अगदी धन्यवाद अभिषेक ताजे अपडेट देण्यासाठी।